नमस्कार, कावळे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवत आहे सांडग्याची भाजी. त्याच्यासाठी हा सांडगा घेतलेला आहे. तर सांडगा मी पहिला भाजून घेणार आहे. तर थोडं तेल घालणार आहे आणि व्यवस्थित लालसर होऊस तर आपल्याला तो सांडगा भाजायचा आहे. त्याच्यासाठी जास्त काही मसाले आपल्याला लागत नाहीत. हे सांडगा कशाचा आहे हा? तर हा डाळीचा सांडगा आहे. ह्यात कुठली डाळ वापरली जाते? ह्याच्यात डाळ चण्याची डाळ आहे, मुगाची डाळ, उडदाची डाळ, याच्यापासून काय आणि फायदे? मटकीची डाळ आहे. तर कधी आपल्याला भाजीला नसलं तर आपण पटकीने करू शकतो आणि भरपूर जण ह्याला आवडीनं खातात. आंब्याच्या दिवसात रस सांडग्याची भाजी छान लागते. आता आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्या आणि जो आपण कांदा घेतलेला आहे तो कांदा बारीक कापून आपण त्याच्यात घालणार आहे. तर कढीपत्ता आणि कांदा हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि सांडग्याच्या भाजीला काही जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबरं वगैरे घालू शकता आणि नुसता कांदा घातला तरी चालते, भाजी छान होते. त्याच्यासाठी थोडी हळद घातलेली आहे, काळं तिखट घातलेले. घरात जो तुमच्या काळा मसाला तुम्ही घरी बनवत असेल त्याच्यामुळे बाहेरच्या मसाल्याची गरजच नाही आहे त्याला. तर आता ही कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्याच्यात हा सांडगा घालून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि ह्याच्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स झाले. ह्याच्यात तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या आणि शेंगदाण्याचं कूट घाला. तुम्हाला जसं पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे असं ह्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालून घ्या. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यात. तर चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्या. तर हे आपलं कुकरमध्ये शिट्ट्याने व्यवस्थित शिजून जातो तो, त्याच्यामुळे व्यवस्थित होतो. तर आपल्या आता ह्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. 3 शिट्टे झाल्याच्या नंतर आपली भाजी रेडी होईल. तर आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता खाण्यासाठी भाजी तयार आहे. तर भाजी बघा कशी झाली. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार. भाजी खा आणि सांगा कशी झाली. आणि तुम्ही पण घरी बनवून बघा. भाजी 1 नंबर झालेली आहे. नमस्कार.